नमस्कार मंडळी, आज पार पडलेलं विवाह सोहळा आहे चिरंजीव किशन आणि चिरंजीवी सौभाग्यकांक्षिणी ममता यांचा। सकाळी साधारण 9 वाजता ममता हॉलवर आली। पाठोपाठ किशन पण हॉलवर आला। ममताच्या आईबाबांनी किशनचे औक्षण करून त्याला हॉलमध्ये घेतले। पाहुण्यांनी कांदेपोहे आणि चहाचा आस्वाद घ्यायला सुरुवात केली। इकडे भटजींनी पुण्यावाचनाची तयारी करायला घेतली। मेकअप आवरून ममता पुण्यावाचनाला येऊन बसली। सगळ्यात आधी सुहासिनींनी सर्वांचे औक्षण करून घेतले। त्यानंतर यजमानांची गाठ मारली। भटजींनी गावच्या देवांना गाराणे करून पुण्यावाचनाला सुरुवात केली। त्यानंतर भटजींनी कूळ ठेवून घेतले आणि मानकऱ्यांनी घरचा आहेर करून घेतला। त्यानंतर 5 सुहासिनींनी ममताचे घाणे भरून घेतले आणि लगेच ममताला हळद लावून घेतली। त्यानंतर ममता नीम सांडायला गेली। इकडे किशन मुंडावळ्या बांधून पुण्यावाचनासाठी येऊन बसला। सगळ्यात आधी सुहासिनींनी सर्वांचे औक्षण करून घेतले आणि यजमानांची गाठ मारली। लगेच भटजींनी गावच्या देवांना गाराणे करून पुण्यावाचनाला सुरुवात केली। त्यानंतर भटजींनी कूळ ठेवून घेतले आणि मानकऱ्यांनी घरचा आहेर करून घेतला। त्यानंतर 5 सुहासिनींनी किशनचे घाणे भरून घेतले आणि लगेच किशनला हळद लावून घेतली। त्यानंतर किशन नीम सांडायला गेला। निमाची आंघोळ करून किशन जानवशाला येऊन बसला। ममताच्या आईबाबांनी किशनचे पाय धुवून त्याला ओवाळून घेतले आणि त्याला गोड मिठाई भरवली आणि किशनला माळेसाठी घेऊन आले। 2 मंगलाष्टक होताच ममता पण माळेसाठी आली आणि मग तो खास क्षण आला। मंगलाष्टकांच्या गजरात देवब्राह्मणांच्या साक्षीने दोघांनी एकमेकांना माळ घातली आणि विवाहबंधन निर्विघ्नपणे पार पडले। यानंतर पाहुण्यांनी जेवणाचा आस्वाद घ्यायला सुरुवात केली। इकडे ममताच्या आईबाबांनी किशन आणि ममताच्या डोक्यावर अक्षता वाहून त्यांना आशीर्वाद दिला। त्यानंतर लगेच त्यांनी कन्यादान करत परंपरेनुसार कन्यादानाची भांडी किशनला दिली। भटजींनी वेळ न काढता लगेच सूत्रवेष्टन करून घेतले। किशनच्या बहिणीने पहिली गाठ मारली। त्यानंतर दोघांनी एकमेकांना कंकणे बांधून घेतली। त्यानंतर मंगळसूत्राचे विधिवत पूजन करून किशनने ममताला पवित्र असे मंगळसूत्र घातले। त्यानंतर विवाह होम संपन्न झाला। ममताच्या भावाने किशनचा कान करकचून पिळून घेतला। त्यानंतर दोघांनी सप्तपदी पूर्ण केल्या। त्यानंतर नाव बदलून किशनने ममताच्या कानात नवीन नाव सांगितले। त्यानंतर दोघांनी भटजींचा आशीर्वाद घेतला आणि या सोनेरी क्षणांना दोघे कॅमेऱ्यात कैद करत राहिले। त्यानंतर दोघे रिसेप्शनला उभे राहून ग्रुप फोटो आणि आहेर घेत दोघांनी हे क्षण साजरे केले। रिसेप्शन झाल्यावर किशन आणि ममता जेवायला गेले। एकमेकांना गुलाबजामचा घास भरवत दोघांनी जेवणाला सुरुवात केली। जेवण झाल्यावर दोघे आनंदाने घरी जायला निघाले। तर असा हा विवाह सोहळा सर्वांच्या मनात आनंदाच्या आठवणी सोडून गेला। किशन आणि ममताला लग्नाच्या मनःपूर्वक शुभेच्छा। तुम्हालाही असंच झोकात लग्न करायचं असेल तर आजच आम्हाला संपर्क करा। गुरुप्रसाद मंगल कार्यालय, कणकवली, बानकरवाडी। फोन नंबर आहे 94 21 90 47 70। धन्यवाद।